नमस्कार. M24 सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. परभणीमध्ये जाम नाका येथे ब्रॅकेट लावल्याने जनतेला खूप अडचण होत आहे. बाजूलाच मोठे कॉलेज आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना पण खूप अडचण आहे. ॲम्ब्युलन्ससाठी पण खूप त्रास होत आहे. ट्रॅफिक पोलिसांची तिथेच चौकीसुद्धा आहे. हे सर्व पाहिल्यानंतर लोकश्री मित्र मंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांची चक्क बदलीची निवेदनद्वारे मागणी करण्यात आली. पाहूया आपण त्यांची खास मुलाखत. बातमी आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. शहर वाहतूक शाखेचे दीपक तंदुरवार पोलीस निरीक्षक परभणीला आले तेव्हापासून जामनाका ह्या ठिकाणी दोन्ही बाजूला ब्रॅकेट लावल्यामुळे ॲम्ब्युलन्स रुग्णालयाला जाण्यासाठी वळसा जेल कॉर्नरला असा वळसा घालून जावा लागते. कदाचित तो एखाद्या वेळेस तो मृत्युमुखी तो रुग्ण होऊ शकतो. दुसरी गोष्ट, जवळपास दर्गा रोड परिसरामध्ये एवढे कॉलनी आहेत आणि इकडच्या भागामध्ये जाण्या येण्यासाठी जवळपास 60,000 लोक, विद्यार्थिनी असेल, पोलीस चौकीचे अधिकारी असतात, कर्मचारी असतात, सर्वांना या जाण्याकडे तोच मार्ग आहे. स्थिर रुग्णालयाच्या तिथे ढापा टाकत असल्यामुळे तो एक रस्ता बंद आहे. त्यामुळे हा चुकीचा निर्णय पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा कशामुळे घेत आहे हा कळायला मार्ग नाही. लोकांना फार मोठा त्रास होत आहे. पोलीस अधीक्षक यांच्याकडे या शहर वाहतूक शाखेचा बेजबाबदारपणाचा निवेदन सुद्धा आज रोजी देण्यात आलेला आहे.